नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसांपासून मला आउटडोर शूट करायचं आहे असं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं, पण फायनली तो आज दिवस आलेला आहे। कारण जिथं मी शूट करतो त्या ठिकाणी थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला, पण डोक्यामध्ये ही गोष्ट होती की आपला जो व्हिडिओ पडतो रेग्युलर टायमिंगला, त्या टायमिंगला पडला पाहिजे, व्हिडिओ अपलोड होण्यामध्ये अडचण नाही आली पाहिजे। त्यामुळे विचार केला की नाही, आता आपण आउटडोर जाऊन शूट करायचं। कारण कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये आपण सक्सेसफुल न होण्यापाठीमागं हा देखील खूप मोठा पॉईंट असतो। कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्याला वाटतं असतं की सगळ्या गोष्टी परफेक्टली माझ्याजवळ आल्या नंतर मी चालू करेन। ज्या बेसिक गोष्टी असतात ना, ज्या एकदा भेटल्या ना, जर ती गोष्ट आपण कुठेही जाऊन करू शकत असेल, जर ती गोष्ट बाहेर एखादा व्यक्ती करत असेल तर आपल्याला करायला काही अडचण नाहीये। पण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेरच नाही पडत। आपलं जे चालू असतं ना त्याचमध्ये आपण कंटिन्यूअस करत असतो, आणि काय होतं माहिती आहे का, नंतर नंतर त्या सुद्धा गोष्टी रिजिड होऊन जातात। आपल्याला पण बोर व्हायला लागतो, ऑडियन्सला पण बोर व्हायला लागतो। आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला माझ्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी करायच्यात, आणि जर असं मी एखाद्या ठिकाणी जाऊन जर अडकून पडलो तर मी ग्रोथ कशी करणार। इनफॅक्ट जो पण सक्सेसफुल माणूस आहे ना, त्याच्या सक्सेसचं एकच पॅरामीटर असते की तो त्याचा कम्फर्ट झोन सोडून रिस्क घेतो, बाहेर पडतो, कुठल्याही स्थितीमध्ये तो काम करत राहत असतो। त्याच्या आयुष्यामध्ये किती जरी अडथळे आले ना, तो कधी थांबत नाही, तो अडथळ्यातून मार्ग काढतो आणि पुढे जात राहतो। आणि हे करत असताना मला आनंदच होतोय, कारण आता जिथे मी बसलोय ना, हा माझा फेवरेट पॉईंट आहे। माझ्या आयुष्यातला मी भरपूर जो क्वालिटी टाईम आहे तो ह्या ठिकाणी बसून मी घालवलाय। ॲक्च्युअलमध्ये खरा जो श्रीमंत कट्टा आहे तो कट्टा हा आहे, आणि ही जागा आहे ती माझी खूप स्पेशल जागा आहे। मी मोस्टली बाहेर ज्यावेळेस पडतो आणि शांत ज्यावेळेस मला बसायचं असतं त्यावेळेस मी इथे येऊन शांत बसतो। भरपूर सगळीकडे मस्त वातावरण आहे, सगळीकडे एकदम स्पेस आहे, मागं थोडंसं फॉरेस्ट आहे, पक्ष्यांचा आवाज येतो, बऱ्यापैकी छान वाटतं। सुंदर असं शांत वगैरे बसण्यासाठी खूप चांगली जागा आहे। आणि मोस्टली अशा ठिकाणी येताना मी एकटाच येत असतो, कारण समोरच्याला आणलं ना मग ते स्वतःसोबत जे कम्युनिकेशन असतं ना ते होतच नाही। असं नाही की प्रत्येक वेळेस एकटाच येतो, कोणी ना कोणी सतत माझ्यासोबत असतं, पण जर कोण नसेल तर मोस्ट ऑफ द टाईम मी एकटाच येतो। कारण एखाद्याला चल म्हटलं त्या नाही म्हटला का नाही मग आपला प्लॅन फिसकटतो, त्यामुळे मी जास्त कोणाला चल म्हणत नाही। ऑन दी स्पॉट जर तो रेडी असेल तर मग चल म्हणायचं, अदरवाईज मग जास्त मी कोणाला मागं लागत बसत नाही, निघाला की निघाला। आणि कसं माहिती आहे का, इथं बसल्यानंतर खूप भारी वाटतं, एकदम हरणं वगैरे आहेत पलीकडे, बऱ्याचशा गोष्टी दिसतात, भारी वाटतं। आणि खरं सांगू, जिथं मी शूट करतो ना तिथं थोडं मला प्रॉब्लेम येतो, कारण जिथं मी शूट करतो तिथं हायवे आहे, भरपूर गाड्या येतात, भरपूर कट बसतात व्हिडिओमध्ये, भरपूर थांबावं लागतं गाडी आल्यानंतर। पण इथं तसं काय नाही आहे, ऑन दी स्पॉट न थांबता मी बोलतोय। आणि हा माझा एक प्रयोग होता, कारण आता आयुष्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी करायच्यात, भरपूर फिरायचं आहे, आणि ते ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल ना त्यावेळेस मग हे सवय असली पाहिजे आपल्याला, इनडोअर पण शूट करता आला पाहिजे आणि आउटडोअर पण शूट करता आलं पाहिजे। त्यामुळे हा आज मी व्हिडिओ बनवतोय, आणि ते सुरुवात कशी करायची त्यासाठी मग म्हटलं चला, बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये होतंच की आपल्याला जाऊन आता बाहेर शूट करायचं आहे। फायनली आज मी तो व्हिडिओ शूट करतोय। आणि कसं असतं माहिती का, जर आपल्या आयुष्यात कधी अशी अडचण आलीच की जी गोष्ट आपण करतोय आणि ती गोष्ट करत असताना एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम येतो, काय करतो मग त्यावेळेस आपण ती गोष्ट स्टॉप करतो, बघू म्हणतो हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर करू। जर ते काम आपल्याला अंतःकरणापासून जर आवडत असेल ना तर मग कितीही जरी अडचणी आल्या ना आपण कधी थांबायचं नाही, ते काम करतच राहायचं। माझ्या आयुष्यामध्ये मी बरीचशी लोक अशी बघितलीत की छोट्या छोट्या कारणामुळे त्याने अख्खं आयुष्य किंवा सगळं करिअर पोस्टपोन करत गेलेत आणि दुसऱ्याच गोष्टी करत बसलेत। आणि करिअरच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट सांगू का, जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण एकदा एंटर केलो ना, पर तिथून बाहेर पडणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं। कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्यावर आपल्या बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, आणि तिथून जर एकदा अर्निंग चालू झालं ना मग बाकीचे निर्णय घेणं, बाकीच्या क्षेत्रामध्ये उतरणं, आपल्या आवडीच्या गोष्टी करणं, त्यामध्ये टाईम काढणं हे परत ते जरा थोडंसं अवघड होऊन जातं। आणि एकदा माणूस त्या ट्रॅपमध्ये अडकला ना की मग परत ते नको वाटतं, यार जाऊ दे सोडा। आणि असं भरपूर लोकांसोबत झालंय म्हणून बोलतो। आता माझ्याकडं ज्यावेळेस मी हॉटेलमध्ये असतो, माझ्याकडे भरपूर मित्र येतात, ते MIDC मध्ये वगैरे कामाला जातात, हायर एज्युकेशन झालेलं आहे, म्हणतात भाई लाईफ नाही आहे आयुष्यामध्ये, आनंदच नाही आहे, फक्त शिफ्ट टू शिफ्ट फक्त काम करावं लागतंय, आनंदच नाही आहे। मग त्यावेळेस जरा थोडंसं प्रॉब्लेम येतो, कारण कसं असतं माहिती आहे का, एकदा जॉब लागला ना पर तो जॉब सोडणं अवघड असतं। माझ्या आयुष्यामध्ये मी पण भरपूर जॉब केले आयुष्यामध्ये, पण जॉब करत असताना मी छोटे छोटे जॉब केले, कारण मला सोडता यावं, कारण मला माहीत होते की मला जे करायचं आहे ना ते यूट्यूब करायचं आहे, मला पाहिजे तेवढा मला टाईम पाहिजे, मला बाकी काही नको। मग त्यासाठी मी सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला तयार आहे।
आणि हे जे मी यूट्यूबवरती हे जे चालू आहे ना, हे माझ्या अंतःकरणापासूनचा आहे, एकदम जवळचा विषय आहे. इथं मला ॲक्च्युअलमध्ये आनंद मिळतो आणि ह्या गोष्टीसाठी मी काही करायला तयार आहे. भरपूर मोठ्या मोठ्या जॉब्स, मोठमोठ्या ऑफर्स सोडल्या मी फक्त यूट्यूब करण्यासाठी, कारण मला बऱ्याचशा गोष्टी शेअर करायच्या होत्या. कारण ही गोष्ट करण्याच्या पाठीमागं माझ्या डोक्यामध्ये भरपूर मोठं कारण होतं. कारण कसं माहिती आहे का, मी कुठला जरी जॉब केला किंवा कुठल्या जरी नोकरीमध्ये गेलो ना, त्या ऑफिसपुरता मर्यादित मी पडून राहील. पण इथं जे आहे ना, मी हजारो लोकांसमोर पोहोचतोय ॲट ए टाईम. आणि अभ्यास करत असताना, ज्यावेळेस मी दुनिया एक्सप्लोर करत होतो, स्वतः शिकत असताना मला बऱ्याचशा गोष्टी कळत होत्या की यार ह्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे आणि हे काम आपण करायला पाहिजे. कारण ऑलरेडी जे लोक आहेत ज्यांच्याकडे मी बघत होतो की हे काहीतरी करतील, ते आपल्या हाताची घडी घालून या शांत बसले. त्यांना काही देणं घेणं नाही आहे ह्या गोष्टींशी. ज्या पद्धतीने मी लिखाण करतोय, ज्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी बोलतोय, हे माझं कर्तव्य आहे की त्या गोष्टी मला समोरच्यापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. माझ्यामुळे एखाद्याला त्या गोष्टींचं बेनिफिट झालं पाहिजे. कारण येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात, भरपूर गोष्टी माहीत नसतात आणि ते आपलं पडलेल्या पावलावर पावलं टाकत जातात आणि त्यांचे मार्ग बनत जातात. आणि मग कधी कधी मार्ग एकदा जर चुकला की मग परत सांगणार कोणच नसतं. आणि भरपूर लोकांना मी बघतोय की त्यांना माहीत असून सुद्धा कोणी काहीच बोलत नाही. माहीत आहे समोरचा माणूस मातीत चाललाय पाहिजे, तरी पण नोबडी इज केअरिंग, कोणीच सांगत नाही. म्हणजे हे बोलत असताना मी पण कोणाला सल्ला देतोय, कोणाला मार्ग दाखवतोय अशातलाही विषय नाही आहे. पण ज्याला ॲक्च्युअलमध्ये गरज आहे तो व्यक्ती ह्या गोष्टी ऐकू शकतो, तो स्वतःमध्ये काहीतरी थोडेफार चेंजेस करू शकतो. पण जर त्याला ह्या गोष्टी माहीतच नसतील ना, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि कारण हे बोलायला कोणी तयार नाही आहे. माझ्या पूर्ण सराउंडिंगला मी सगळ्या लोकांकडे ज्यावेळेस ऑब्झर्व करतोय ना, कोणीच बोलत नाही आहे. सगळे गप्प आहेत, शिक्षकांपासून सगळेच गप्प आहेत. कोणाकडे बोट करण्याकडे जागाच नाही आहे. स्वतःला नोकरी लागली, स्वतः सेटल झाला की विषय संपला. आपल्याला दुनियापासून काय करायचं आहे, मग ते फक्त स्वतःचीच प्रॉपर्टी वाढवण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत लोक सगळे. पण ज्या अर्थी मी शिकत होतो ना, मला पहिल्यापासूनच माझ्या डोक्यामध्ये हे होतं की यार नाही, आपल्याला हे काम करायचं आहे. आणि हे जे काम आहे ना, ह्या कामामध्ये आपण पण स्वतः ग्रो करत करत इतरांना पण ग्रो करत असतो भरपूर. आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद येतो. आपल्यासोबत लोक जोडली जातात, त्यांना एक शिकायला मिळतं, शिकवायला मिळतं, भारी वाटतं हे. आणि ॲक्च्युअलमध्ये इथून बदल येत असतो आयुष्यामध्ये. आणि ऑलरेडी काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेस मी जॉब करत होतो ना, मला बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात आल्या ना, जर मी जॉब करत राहिलो ना तर ह्या गोष्टी मी नाही करू शकत. माझं जे बोलणं आहे, माझा जो अभ्यास आहे, माझा जो आवाज आहे ना, तो तिथंच दाबला जाईल. कारण जे सिनियर लोक असतात ना, त्यांना रोज आपल्याला जाऊन भेटायचं असतं, त्यांच्यासमोर रोज अटेंडन्स द्यावा लागत असतो, सगळ्या कामाचा आढावा द्यावा लागत असतो. आणि त्यांचं जे टॉर्चर आहे किंवा त्यांचं जे बोलणं आहे ना, ते सतत 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 ऐकून जी आपली सेल्फ इस्टीम डाऊन होते ना, तिला परत कव्हरअप नाही लवकर करता येत. एकदा जर आपल्याला ऐकायची सवय लागली ना भरपूर, मग आपण ऐकतच राहतो, आयुष्यात परत कधी बोलतच नाही. आवाज निघतो जिथं गरज नसते तिथं. म्हणून मी भरपूर डिसिजन्स घेतले आयुष्यामध्ये. मी जास्त त्या गोष्टींमध्ये अडकून पडलो नाही. मला जे करायचं होतं ते करतोय मी. हे करत करत माझा हॉटेल पण चालू आहे आणि त्यामुळे मला आनंद देखील आहे की मी कोणावर डिपेंड नाही आहे, इंडिपेंडेंट होऊन ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि भारी चालू आहे सगळ्या गोष्टी. आउटडोअर शूट करायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. अशाच गोष्टी मी भरपूर करत राहणार आहे. मला प्रचंड आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टी शेअर करताना. वातावरण अतिशय प्रसन्न आहे. आय होप की आज ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.